तेच वांग्याचं भरीत आणि तीच वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात ना? आता वांगं तर खूप आवडतंय, पण काहीतरी वेगळं आणि चमचमीत खावंसं वाटतंय ना? मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. आणि बनवायलासुद्धा एकदम सोपी आणि खायला एकदम भन्नाट लागते बरं का. आणि तुम्हालासुद्धा वांगं आवडत असेल आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर रेसिपी ही पूर्ण बघा. तर त्याच्यासाठी मी इकडे मार्केटमधनं मस्त असे वांगे घेऊन आलेले आहे. तर इकडे माझ्याकडे ना ही वांगी आणून फ्रीजमध्ये 2 दिवस तशीच राहिली. तर म्हटलं चला आज उपवास आहे, तर आज मस्त असं वांग्याचं चमचमीत हिरवं वाटण घातलेलं हिरवं वांग्याचं भरीत करू. तर त्याच्यासाठी मी इकडे शेंगदाणे घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरचे कोवळे जे देठ असतात ते सुद्धा घेतलेले आहेत. आणि हिरवं वाटण पाहिजे म्हणून कोथिंबीर जास्त घेतलेली आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या. तर हे ना आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि हे ना सगळं आपल्याला व्यवस्थित असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं, शेंगदाणे आणि कांदा थोडासा लाल होत गेला की त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत आणि ज्या आपण 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते टाकणार आहोत आणि जिरं टाकून पुन्हा एकदा मस्त परतून घेणार आहोत. आता तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही मिरची थोडी कमी घेऊ शकता. तिकडे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. चला तर हे वाटण आपण थंड करायला ठेवू आणि तोपर्यंत आपण जी वांगी आणलेली आहेत ती कट करून घेऊ. तर इकडे मी हिरवी लांब वांगी असतात ती घेऊन आलेली आहे. तर तुमच्याकडे हिरवी गोल वांगी असतात किंवा गुलाबी वांगी असतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इकडे वांगं कापल्यानंतर व्यवस्थित असं चेक करायचं आहे काय आतमध्ये कीड वगैरे आहे की ते बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कट करून हे आपल्याला सगळे धुवून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने मी उभी अशी कट केलेली आहेत. तर इकडे सगळी वांगी मी कट करून घेतलेली आहेत आणि हे ना आपल्याला आता 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. तर चला 1-2 पाण्यामध्ये वांगी आपली धुवून झालेली आहेत. आता खोबरं शेंगदाणे जे आपण भाजून ठेवले आहे ते थंड झालेलं आहे आणि ते ना आपण मस्त असं मिक्सरला बारीक करून घेऊ. तर इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि या पद्धतीचं आपलं हे वाटण असलं पाहिजे. जास्त बारीक नको किंवा जास्त जाडही नको. आता ज्या कढईमध्ये आपण खोबरं शेंगदाणे सगळं भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आपल्याला ही वांगी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. आता 5 ते 7 मिनटं परतल्यानंतर ही वांगी या पद्धतीने होतात, एकदम नरम होतात. आता ही ना आपल्याला एकदम पूर्णही नाही शिजवायची आणि एकदम कच्चीही नाही ठेवायची, म्हणजे अर्धी शिजवायची आहे. आता ही फ्राय केलेली जी वांगी आहेत ही या पद्धतीने झाली की ही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इकडे बघा या पद्धतीचं वांगं झालेलं आहे, म्हणजे एकदम जास्तही नाही शिजलेलं आणि एकदम कच्चंही नाही. चला तर आता करू पुढच्या स्टेपची तयारी, म्हणजेच वांगं भरीतची तयारी. आता हे जे वाटण आहे ते आपण व्यवस्थित तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकून मस्त असं परतून घेणार आहोत. आता तेल आणि वाटण वेगळं होईपर्यंत आपल्याला इथे वाट बघायची आहे. थोडंसं मिक्स करून झालं की ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण घेतलं होतं तेच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी ॲड करतो ना तर हे वाटण ना एकदम उडायला लागतं. मग काय करायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं शिजायला ठेवायचं. तर इकडे 5 मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया. तर इकडे बघा झाकण ठेवून शिजवलं त्याच्यामुळे मस्त असं तेल आणि वाटण वेगळंही झालेलं आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. तर हे सगळं व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आता तिखट मसाला नाही घातलेला आहे, कारण तिखटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे आणि तसंही आपल्याला आज हिरवं वाटण घातलेलं हिरवं वांग्याचं भरीत खायचं आहे आणि ते सुद्धा मस्त असं चमचमीत. आणि इकडे वाटण आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे
आणि जी आपण फ्राय करून घेतलेली वांगी होती, म्हणजेच अर्धी शिजवून घेतलेली होती, तर ती यामध्ये एक एक करून व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहेत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाली की हे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत. कारण वांगी आपण अर्धी शिजवलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला ही पुन्हा एकदा शिजवायची आहेत. आणि तुम्हाला जर हे वांगं भरीत थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. म्हणजे कसं हे थोडंसं रसरशीत होतं. पण मला इकडे भाकरीसोबत खायची आहे, तर मी असंच ठेवलेलं आहे. आणि इकडे वांगीसुद्धा आपली छानपैकी शिजलेली आहेत. तर 5 मिनटं मी झाकण ठेवून शिजवल्यानंतर ही आपली मस्त अशी वांग्याचं हिरवं वाटण घातलेलं हिरवं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. खायला खूप छान लागतं. आणि तुम्ही जर एकदा या पद्धतीचं वांगं भरीत करून खाल्लात ना, तर मार्केटमधून जेव्हा कधी वांगी आणाल ना, तर याच पद्धतीचं वांगं भरीत नक्की करून खाल. चला, तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हां, फेसबुक पेजवर जर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. चला, तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.